मे 26 मध्ये सोनं विकण्याचं काम आरबीआयने केलेली. देशाची इकॉनॉमिक आर्थिक परिस्थिती इतकी खालावली होती आणि ती म्हणजे त्याच्यात तोलामोलाचं काहीतरी आणण्यासाठी म्हणून देशाचं सोनं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा विकण्यात आलं. देशाचं सोनं विकलेलं आहे. तसंच नवी मुंबईचे वनमंत्री यांनी संत गतीने कारवाई केल्यामुळे 2800 कोटी रुपयाचा TDR ठाण्यामध्ये जनरेट झाला. 2800 कोटी रुपयाचा. त्यांना न्याय आणि विधी खात्याने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची परवानगीच दिली नाही. याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे माहित नाही, पण चुकीच्या कारणांमुळे 50 वर्ष चाललेला खटला वन खातं विरुद्ध दी दायाबाई याच्यामध्ये वन खात्याला परवानगी न मिळाल्यामुळे ठाणे महानगरपालिकेला आयती संधी मिळाली. ठाणे महानगरपालिका कारण नसताना याच्यामध्ये पडली आणि सर्व साधून आता 2800 कोटी रुपयाचा TDR हा विकला जाणार आहे. तुम्ही असं म्हणालात की सोनं विकलं केंद्र सरकारनं, हे जाहीर करणं आवश्यक आहे का? सत्ताधारी लपवाछपी करतायत का? म्हणजे काय लपवाछपीच करतायत? ही गुप्त बातमी आहे. ही ब्लूमबर्ग मासिकाने फोडलेली बातमी आहे की हे सोनं विकलं गेलंय म्हणून. सरकारने बाहेर येऊन इन्कार करावा याचा. आम्ही आरोप केला आता की या देशाचं सोनं विकलं गेलं म्हणून. आणि या देशामध्ये ही परिस्थिती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आली. देशाची आर्थिक परिस्थिती खराब काय पहिल्यांदा झालेली नाही, पण इतकी खराब कधीच नव्हती हे याच्यावरनं सिद्ध होतं.